सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सगळ्यांकडे समान नजरेने पहा. मन स्थिर ठेवून आपलं कर्तव्य धर्मयुद्ध कर. असं निस्वार्थपणे कर्म केलंस तर पाप तुझ्या मागे लागणार नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. मानवाच्या जीवनात सुख दुःख जिंकणं हरणं लाभ हानी हे सतत बदलत असतात. हे सगळं तात्पुरतं आहे. जर आपण प्रत्येक प्रसंगाला मनानं खूप जास्त महत्त्व देऊ लागलो तर आपलं मन सतत हेलकावत राहतं. कधी आनंदाच्या भरात अहंकार निर्माण होतो, कधी दुःखाच्या वेळी नैराश्य येतं. भगवंत सांगतात की ही दोन्ही टोकं टाळा. मन स्थिर ठेवून कर्तव्याला धरून कर्म करा. माणूस म्हणून आपण यातून काय बोध घेऊ शकतो? आपण जर प्रत्येक सुखदुःखाला मनाला चिकटून घेतलं तर आपण मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्यामुळे प्रत्येक सुखदुःख मनाला लावून न देता आपण मानसिकदृष्ट्या खंबीर होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, नोकरीत बढती झाली तर अहंकार न वाढवणं आणि नोकरी गमावली तर आत्मविश्वास न हरवणं. म्हणजेच इमोशनल बॅलन्स ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मानसशास्त्र सांगतं की ताण हा मुख्यत्वे अपेक्षा आणि परिणामाशी जोडलेला असतो. जर आपण फक्त माझं कर्तव्य करायचं आहे, परिणाम काहीही असो असं ठरवलं तर ताण आपोआप कमी होतो. म्हणजेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट स्वतःच शिकतो. अडचणीतून उभं राहण्याची ताकद. हारणं अपयश नुकसान हा जीवनाचा भाग आहे. या श्लोकात सुचवल्याप्रमाणे आपण त्याला जिंकणं हरणं दोन्ही तात्पुरतं आहे या नजरेतून पाहिलं तर आपण पटकन सावरू शकतो. यालाच आपण रेझिलियन्स किंवा अडचणीतून उभं राहण्याची ताकद असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण परिणामावर नाही तर आपण केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर स्वतःबद्दलचा तिरस्कार किंवा अपराधभाव टाळता येतो. म्हणजेच सेल्फ कॉम्पॅशन. थोडक्यात कर्तव्य करा पण परिणामात अडकू नका, हाच संदेश इथे गीतेने दिलेला आहे. श्रीकृष्णार्पणमस्तू.